सो त्या दिवशी कुठेतरी बाहेरून आल्यावर आम्हाला दिसलं की आमच्या हॉलमधल्या त्या डस्टबिनमध्ये टिश्यू पेपरचे बचकेच्या बचके असे फेकलेले आहेत कोणीतरी. आम्हाला कळलं आमच्या दोघी असणार, काहीतरी क्राफ्ट बीफ करत असणार, त्याच्यावर स्केच पेनचे मार्क वगैरे. आणि ते असे चंक मध्ये होते. सो आय वाज लाईक हे काय वेस्टेज ना. म्हणजे छबिल गोदो वेर आर यू, कम आउट. हे टिश्यू पेपर कोणी टाकले, टिश्यू पेपर कोणी टाकले. म्हणजे जरा बोल आता काहीतरी. समीर पण लगेच वेस्टेज ना. छबिल गोदो कम हिअर, हुज वेस्टेड दिस टिश्यू पेपर. हे कोणी टाकले असे टिश्यू पेपर. सॉरी डॅडी. नाही सॉरी बिरी काय नाही, टिश्यू पेपर कोणी वेस्ट केले. ऍक्च्युली गोदो रडत होती डॅडी, मग ह्या टिश्यू पेपर मी तिचे टीअर्स वाईप केले. मग डॅडी एकदम शॉक. तेवढ्यात गोदोच तरी काय. मग डॅडी बिचारा आहे ना आपला, अरे अरे रे गोदो व्हॉट हॅपन, गोदो व्हॉट हॅपन, अरे मेरा बच्चा ना 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 काय झालं ना काय, असं करून ते झालं. तेवढा छबील असं बसे रिॲक्ट. मी बघते सगळं, मी आई आहे ना शेवटी. माझा असा थर्ड अंपायरचा कॅमेरा लागलेला. मग काही वेळाने छबील दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या रूम मध्ये बसलेली. नंदीच्याकडे गेले. म्हटलं छबील वाय वॉज गोदो क्राईंग. गोदो नॉट क्राईंग. नाही पण ती रडत होती ना, तू बोललीस ती रडते आणि मग मी तिचे टिश्यू पेपरने कसे डोळे पुसले. येस मम्मी, शी वॉज क्राईंग बिकॉज her tooth was paining so bad, mummy. म्हटलं अच्छा हा tooth was paining. And then Shabila has a habit of going little extempo, no? Yeah, mummy, her whole face had become blue in color, mummy. अरे खूप वाईट दुखत असेल ना. Yeah, mummy, she was going to faint only, but then she started crying and I wiped her tears. कळलं? एवढं तिने रचलं कसं तिचा चेहरा निळा पडलेला, मग ती कशी चक्कर येऊन पडणार होती वगैरे. कट्टू मी गोदोकडे गेले. गोदो येस मम्मी. म्हणलं अगं तुझं तूत कसं आहे आता तूत बरं आहे का, तुझा दुखतोय. माय तूत इज फाईन मम्मी. म्हणलं नाही पण तुझा तूत दुखत होतं ना. मला छबील बोलली तूत दुखला म्हणून तू खूप रडलीस. मला कळलंय काय तूतबीत नाही, क्राफ्टचं काहीतरी झालेलं आहे, त्यामुळे सगळी सारवासारव सुरू आहे. एकमेकांना वाचवण्याचे खोटं बोलून प्रकार सुरू झालेले आहे.